सस्ती चीजों का शौक रवि कुमार को भी नहीं है। तर नमस्कार मित्रांनो, मी बघितला आहे बॅड ॲज रवी कुमार। ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। तर बॅड ॲज रवी कुमार चित्रपट बघताना त्यांनी सरळ टाकलंय की लॉजिक न लावता, डोकं न लावता चित्रपट बघा। ये बड़ी अच्छी बात कही आप। आणि जर तुम्ही डोकं लावलं तर डोक्याला मारून घ्याल आणि डोकं दुखवून घ्याल। तर हा चित्रपट एक 4-5 अल्बमचा एक चित्रपट आहे। क्या बोला तूने? 80sच्या स्टाईलमध्ये, म्हणजे 80sची स्टाईल ही डायलॉग बाजी, ती भाऊ मेळ्यात हरवला, बहीण हरवली, स्टोरी, सिक्रेट एजंट, अशा गोष्टींचा सगळं भेळ करून हा चित्रपट बनवला आहे। अरे कहना क्या चाहते हो? याच्यामध्ये 2 गोष्टी चांगल्या चित्रपटामध्ये, एक तर हिमेशची डायलॉग आणि हिमेशचं म्युझिक, बाप बात तो सही है। त्यामुळे चित्रपट हा काही न डोकं लावता बघा, मनोरंजन होईल। डोकं लावलं तर काहीच कळणार नाही, कारण चित्रपट नाही, हे एक भेळ आहे, भेळ, थोडक्यात भेळ आहे। ती भेळ खावा आणि चित्रपट बघा। पॉपकॉर्नच्या नादात जर तुम्ही चित्रपट बघितला तर पॉपकॉर्न तुम्हाला हजम होणार नाही। यही नहीं, अभी और सुनिए। भेळ म्हणून खाल, चविष्ट लागल, चांगलं लागल, अंगाला सुद्धा लागल। तर हा बॅड ॲज चित्रपट चांगला आहे, म्युझिक चांगलं आहे, ॲक्टिंग चांगली आहे, बाकी स्टोरी समजून जा। बॅड ॲज रवी कुमार। थँक्यू म्हणू नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।